जरांगे पाटील निवडणूक लढवणार नसतील तर ते शरद पवारांच्या इशाऱ्यावरती आंदोलन चालवत होते, हे व्हेरी क्लिअर झालं. आणि म्हणून मगाशी मी जे म्हणालो की ओबीसीमधली जी चर्चा आहे ती म्हणजे मराठा नेते शरद पवार असा उल्लेख चाललेला ते आता आम्ही काही हे नाही आहे, कारण का आत्ता जरांगे पाटलांच्या मागणीला आम्ही असा पाठिंबा देऊ शकत नाही आहोत, कारण का त्यावेळेस त्यांनी आपण बघत असाल की मी ज्यावेळेस भेटून आल्यानंतर त्यांनी एक प्रेस स्टेटमेंट दिलं होतं की मराठा समाजाने यापुढे मतदान करत असताना दलितांना मतदान केलं पाहिजे, मुसलमानांना मतदान केलं पाहिजे, ओबीसीला मतदान केलं पाहिजे. त्यांनी भूमिका लवचिक घेण्याचं त्यावेळेस ठरवलं होतं. आता त्यांचा लवचिकपणा त्या ठिकाणी संपलेला आहे आणि